नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा. प्राध्यापक तौहीद मुजावर यांची राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या पदावर निवड. सांगलीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी. करिअर मार्गदर्शन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्राध्यापक तौहीद मुजावर यांची भारतातील सर्वात जुन्या फेडरेशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर FTPO या संघटनेच्या मुख्य कार्यकारी मंडळावर प्रवक्ते आणि जनसंपर्क अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सांगलीच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुणे येथील फेडरेशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स या देशातील प्रतिष्ठित संघटनेने सांगलीचे प्राध्यापक तौहीद मुजावर यांची मुख्य कार्यकारी मंडळावर स्पोक्सपर्सन अँड पब्लिक रिलेशन्स ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे. शिक्षण आणि करिअर मार्गदर्शन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे प्राध्यापक मुजावर यांना करिअरचा डॉक्टर अशी ओळख मिळाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सांगलीसह संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. या जबाबदारीबद्दल प्राध्यापक मुजावर यांनी संघटनेचे माजी चेअरमन डॉक्टर संतोष बोडे, नवनियुक्त चेअरमन डॉक्टर तुषार सांगोळे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले. यावेळी त्यांनी एक प्रेरणादायी संदेशही दिला. ज्ञान वाटल्यास ते वाढते, संधी स्वीकारल्यास ती बदल घडवते. प्राध्यापक तौहीद मुजावर यांच्या या यशाबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी खास करून माजी चेअरमन डॉक्टर संतोष बोडे, नवनियुक्त चेअरमन डॉक्टर तुषार सांगोळे आणि इतर पदाधिकाऱ्यांमध्ये विराज बर्गे, विपुल महिंदकर, आशिष जवाके, डॉक्टर संदीप मेश्राम, डॉक्टर जाहीर आलम, सुश्री ज्वास्मिता कौर, प्राध्यापक पितांबरे, प्राध्यापक खालडकर, फैसल खान, बलिराम मुतेकार, रोहिणी मुलाय, डॉक्टर हेमंत माळी, प्राध्यापक सुधाकर जाधव, सुषमा नायर आणि नीतू सिंघी यांचे मनापासून आभार मानले आहेत. ज्ञान वाटल्यास ते वाढते, संधी स्वीकारल्यास ती बदल घडवते. प्राध्यापक तौहीद मुजावर.